नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सोयाबीनची भाजी. या अगोदर पण मी तुम्हाला दोन प्रकारे सोयाबीनची भाजी करून दाखवली आहे. तर याही पद्धतीने तुम्ही करून बघा. एकदम चिकनला लाजवेल अशी आपली सोयाबीनची ही भाजी तयार होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला आता कोमट करून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं पाणी आता व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी हे 1 वाटी सोयाबीन मी घेतलेले आहेत. मी हे छोटे सोयाबीन वापरलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मोठ्याही साईजचे तुम्ही सोयाबीन वापरू शकता. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला 10 ते 15 मिनिट हे सोयाबीन आपल्याला असेच ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण आता वाटणाची तयारी करून घेऊयात. वाटण्यासाठी मी हे एक मोठ्या साईजचा कांदा असा मोठा चिरून घेतलेला आहे. कारण आपल्याला आता ते वाटूनच घ्यायचं आहे, त्यामुळे मी थोडासा मोठाच चिरून घेतलेला आहे. आता यासाठी मी एक मोठ्या साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे. जर मोठा नसेल तर तुम्ही 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेऊ शकता. आणि ही अर्धी वाटी मी किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे पण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता हे तिन्हीचं आपल्याला एकदम पेस्टमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जाडसर नाही, काही नाही. आपलं थोडंसं लागलं तर आपल्याला 2-3 चमचे पाणी टाकून एकदम पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे. हे पहा, आपली पेस्ट झालेली आहे. हे अशा पद्धतीने एकदम फाईन अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपल्या सोयाबीनला आता 15 मिनिट झालेत भिजवून. हे पहा, अशा पद्धतीने पिळून आपल्याला त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही. तुम्ही पाहू शकता, हे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. असंच मी सर्व सोयाबीनचं पाणी काढून घेते. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला आपण जे पिळून आणि एकदम कोरडे करून घेतलेले सोयाबीन आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. आता बारीक गॅसवरती आपल्याला हे सोयाबीन 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या सोयाबीन थोडेसे असं डॉट दिसायला लागली किंवा थोडेसे डार्क झाली की आपल्याला हे सोयाबीन काढून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवरती आपल्याला हे सोयाबीन असेच परतून घ्यायचे आहेत. बऱ्यापैकी आपले सोयाबीन परतून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता की आपले सोयाबीन परतलेले तेव्हाच कळतात. बऱ्याच सोयाबीनला आपल्या असे डॉट दिसत आहेत. तर आपले सोयाबीन आता परतून झालेले आहेत. तर चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. ही मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 पळी तेल घेतलेले आहेत. आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. यासाठी तेल आपल्याला बऱ्यापैकी वापरायचं आहे. अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. सोयाबीनची भाजी म्हणजे चिकनची भाजी असं समजलं जातं व्हेज लोकांसाठी. म्हणून आपल्याला तर्रीदार मस्त अशी आपल्याला चिकनसारखी सोयाबीनची भाजी करून घ्यायची आहे. म्हणून मी तेल बऱ्यापैकी घेतलेलं आहे. आता आपली मोहरी तडतडून जिरं फुलल्यानंतर यामध्ये मी हे आलं लसूण मी हे ठेचून घेतलेलं आहे. तर ती यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यासाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे. याला जास्त असं लालसर होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपण वाटून जे घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता बारीक गॅसवरती आपल्याला हे वाटण मस्त असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. कारण यासाठी जे जिन्नस वापरलेले आहेत आपण कांदा, खोबरं किंवा टोमॅटो हे सर्व आपण कच्चं घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा कच्चटपणा निघून जाण्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरती एक 5 ते 6 मिनिट व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आपलं वाटण परतून आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत.
मस्त असं आपलं वाटण आता परतून झालेलं आहे। छान असं वाटण हे आपल्याला बारीक गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, तरच आपली भाजी एकदम चवदार होणार आहे। तर आता आपलं वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये मी हे मसाले टाकून घेते। यासाठी मी छोट्या चमच्याने 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, 2 चमचे मी चिकन मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी कसुरी मेथी आणि 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले मी आपल्या वाटणामध्ये टाकून घेऊन आता परतून घेणार आहे। आता यामध्ये मी हे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला परत बारीक गॅसवरती एकदम छान असं परतून घ्यायचं आहे। मीठ थोडं बेतानच घ्या, आपण सोयाबीन परतताना पण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला ग्रेव्ही पुरतंच यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे मसाले आणि आपलं वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती। आता यामध्ये मसाले आपले जळण्याची शक्यता असते आणि आपलं वाटण पण खूपच कोरडं झालं आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। वाटण वाटून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून ते पाणी आपल्याला या वाटणामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि या वाटणाला आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मसाले टाकल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला किती सुंदर असा कलर आलेला आहे। मस्त असा आपल्या ग्रेव्हीला कलर आलेला, वास पण एकदम छान असा सुटलेला आहे। बारीक गॅसवरतीच आपल्याला 4 ते 5 मिनिट परत हा वाटण आणि मसाले आपले परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं वाटण अजिबात कच्चं असं लागणार नाही आणि भाजी ही बेचव होणार नाही। तुम्ही पाहू शकता मस्त असं चहू बाजूने आपल्या या वाटणाला तेल सुटायला चालू झालेलं आहे। मस्त अशी आपली ग्रेव्हीला कलर पण आलेला आहे। छान असं आपलं वाटण आता व्यवस्थित परतून झालेलं आहे, चहू बाजूने तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये हे आपण जे परतून घेतलेले सोयाबीन आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। मी हे सर्व सोयाबीन आपल्या आता वाटणामध्ये टाकून घेते। आता हे सोयाबीन टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला वाटण आणि सोयाबीन परत आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट हे वाटण आणि आपले सोयाबीन परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला मसाला जो तयार झालेला आहे तो या सोयाबीनमध्ये मस्त असा मुरला जाईल, म्हणून आपल्याला बारीक गॅसवरती 1-2 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे। आता 1-2 मिनिट झाल्यानंतर यामध्ये मी हे गरम पाणी टाकून घेते। ज्या कढईमध्ये आपण सोयाबीन परतून घेतलेले होते त्याच कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण आपले सोयाबीन थोडेसे परतताना थोडेसे खाली चिटकतात, म्हणून त्याच कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं होतं। तेच पाणी आपल्याला या सोयाबीनमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीने ह्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। जर तुम्हाला अशाच पद्धतीने लपथपीत आवडत असतील तर तुम्ही कमी पाणी घाला, किंवा जास्त थोडंसं किंचित ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं जास्त पाणी टाका। आणि आपल्याला पाणी टाकल्यानंतर 2 मिनिट आपल्याला फुल गॅसवरती हे भाजी अशी उकळून घ्यायची आहे आणि मग बारीक गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट ही भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवरती आपली भाजी शिजल्यानंतर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपल्या भाजीला तर्री आलेली आहे आणि चवीला पण एकदम अशी अफलातून ही भाजी होते। तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर म्हणजे जिरा राईस बरोबर खूपच छान लागते ही भाजी। आता आपली भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।